किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी समोर आली, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता दोन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये आता 5 तासातच शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। आता बघा देशातील 9,70,00,000 शेतकऱ्याच्या खात्यात आज मोठी निधी जमा होत आहे। केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि पीएम किसान, आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता आता बघा आज वितरित होत आहे। आता राज्यातील सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 6,000 रुपये थट्ट जमा होणार आहे। म्हणजे की दोन्ही हप्ते एकत्र जाता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार का? त्याचप्रमाणे बघा शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुमची मोठी लॉटरी लागलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण की बघा आता राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटीची निधी आज बँकांना उपलब्ध करून दिली आहे आणि आज दुपारी 12 वाजेपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे SMS नक्कीच पाहायला मिळणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होते, कारण की भरपूर शेतकऱ्याला वाटत होतं की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, योजना बंद झाली। पण शेतकरी मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी आलेली आहे, कारण की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। आता सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्याला आजच हा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठं आनंदाचं वातावरण आज पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा भरपूर शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते आणि यामध्ये काहीतरी शेतकरी पात्र ठरलेले आहे। आता बघा आज 12 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू होणार आहे आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। आता बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो 2 टप्प्यात हे नियोजन पूर्ण बघा सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात 2 टप्प्यात पैसे जमा होणार आहे। आता पहिला टप्पा फक्त राज्यातील 18 जिल्ह्याची निवड केलेली असून तेथे आजच पैसे मिळतील आणि उर्वरित बघा 18 जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये नियोजन असून त्यांचे पैसे देखील लवकरच मिळतील। आज आपण बघा शेतकरी मित्रांनो, आज 18 जिल्हे पात्र ठरलेले आहे। आज 18 जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा ते 18 जिल्हे कोणते आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आणि आनंदाचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा ते 18 जिल्हे कोणते आहे, ते 18 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आता सर्वप्रथम बघा आज पहिला जिल्हा पाहायला झाले तर बघा आता 18 जिल्हे आपण पाहणार आहोत आणि तिच्यात काही तालुके सुद्धा समावेश करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण जिल्ह्यात बघूया, कारण की तालुके तर भरपूर असतात। सर्वप्रथम बघा आता नुकसान असलेल्या शेतकऱ्यासाठी ही निधी आज खूप मोठी आधार ठरणार आहे। त्याचप्रमाणे बघा लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा बघा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। आता शेतकऱ्यासाठी बघा हे सरकारकडून मिळालेली एक मोठी आर्थिक गिफ्ट आहे आणि सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी हे तुम्हाला बघावीच लागेल शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही बघितली नाही तर तुमचे पैसे सुद्धा अडकू शकतात। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा व्हिडिओ, कारण की स्किप न करू बघा, पूर्ण बघला तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। मिळायचे असेल तर तुम्हाला काही कामं सुद्धा महत्त्वाचे करावे लागेल। आता बघा परंतु जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। बघा 30% शेतकरी आहे, या आज ज्या शेतकऱ्याला 30% शेतकरी आहे त्यांना आज पैसे मिळणार नाही। आता एकाच कुटुंबात अनेक सदस्याचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता चौकशी उघडी झालेली आहे। आता नियमानुसार एका राशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आवश्यकता आहे। अशा कुटुंबाला आज 6,000 रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी सुद्धा नक्कीच येऊ शकतात। आता कोणत्या अडचणी आहे
कोणत्या अडचणी येऊ शकतात हे सुद्धा आपण सांगणारच आहोत. सर्वप्रथम बघा, ज्यांची चुकीची माहिती देऊन फार्मर आयडी कार्ड काढलेले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने बघा शेतकरी मित्रांनो 2.2 लाख बनावट लाभार्थ्यांची या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढलेले आहेत. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात येत्या 5 तासात बघा शेतकरी मित्रांनो, येत्या 5 तासात 6,000 रुपये जमा होत आहे. तुमचा बघा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का हे आत्ताच पाहून घ्या. कारण की शेतकरी मित्रांनो, समोर तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि बघा, जर तुमचा या यादीत जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल, कुठं तक्रार करावी लागेल, कुठं नाव द्यावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, हे सुद्धा तुम्हाला बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता पहिल्या बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये कोणता जिल्हा आहे बघा. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा अकोलामधील जेवढे काय तालुके आहे त्या तालुक्याचा सुद्धा आता समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हे पैसे पात्र बांधवांच्या खात्यात आज दुपारी 12 वाजेपासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झालेली आहे. येत्या 5 तासात तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, आता धाराशिव जिल्ह्यातील आता तुळजापूर, उमरगाव, लोहार आणि कळंब या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे. तसेच बघा छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नडा बघा, सिल्लोड, कळमनुरी आणि सेनगाव या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे आता वर्ग झालेले आहेत. जर तुमची केवायसी पूर्ण असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात 6,000 रुपये नक्कीच येतील. कारण दोन्ही योजनांचे हप्ते बऱ्याच दिवसांपासून बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते आणि शेतकऱ्याच्या खात्यात अजून सुद्धा पैसे जमा झाले नव्हते. पण शेतकरी मित्रांनो, लक्ष पोकाय का, कशामुळे तुमचे पैसे जमा झाले नव्हते, काय प्रॉब्लेम आली होती, संपूर्ण सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता कोल्हापूर आणि सोलापूरमधील सुद्धा तालुके आहे त्यांच्या खात्यात, त्याचप्रमाणे बघा जळगाव, धुळे एवढे भारी असे जिल्हे आहे त्यांच्या खात्यात आज सकाळपासूनच आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे की सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि त्याचप्रमाणे बघा नांदेड, परभणी शेतकरी मित्रांनो हे जिल्हे सुद्धा तिच्यात समावेश करण्यात आलेले आहे. नांदेडमधील जेवढे तालुके आहे त्याचप्रमाणे बघा परभणी सुद्धा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम बघा आपण तुम्हाला पहिलंच सांगितलं तिच्यात काही तालुके ते अपात्र सुद्धा ठरण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यामधील सुद्धा काही तालुके अपात्र ठरवलेले आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामधील सुद्धा काही तालुके आहे हे बघा अपात्र ठरवलेले आहे. आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा शेतकरी मित्रांनो 22वा हप्ता येत्या 5 तासात तुमच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे. सर्वात मोठी ही आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा आता वर्धा जिल्ह्यासह कोणत्याही रायगड जिल्ह्यासह अलिबाग आणि मग बघा शेतकरी मित्रांनो जेवढे का आपण तुम्हाला जिल्हे सांगितलेले आहे, आता लातूर जिल्हा सुद्धा यात समावेश करण्यात आलेला आहे. आणि जे का राहिलेले जिल्हे होते शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांची काळजी करू नये का. बघा आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले नसेल तर तशा शेतकऱ्यांनी काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार. कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास न ठेवता फक्त अधिकृत आणि बँक SMS ची वाट पहा. शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनल म्हणजेच की आपल्या विशाल इन्फॉर्मेशन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आजचा हा दिवस आपला कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी नक्कीच सुखाचा आणि समाधानाचा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.